मोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस दिली गेली आहे। खारगे चौकशी समितीने दुसऱ्यांदा शीतल तेजवानीला नोटीस दिली आहे। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यामध्ये दिले गेलेत असं समजतंय। पहिली नोटीस देऊनही चौकशीला गैरहजर राहिल्यामुळे दुसरी नोटीस दिली गेलेली आहे। आणखी तपशील देतील प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, रिद्धी ज्या पद्धतीने शीतल तेजवानी यांनी मुंडवा जमिनीचा गैरव्यवहार केला त्यासाठी राज्य सरकारने खारगे समिती नेमलेली आहे आणि या खारगे समितीने आमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हिला चौकशीसाठी बोलवलेलं होतं। मात्र त्यावेळेस दिग्विजय पाटील हजर राहिले, शीतल तेजवानी गैरहजर राहिली। शीतल तेजवानी यांना जे आहे ते पुणे पोलिसांनी 2 दिवस चौकशीसाठी बोलवल्याने गैरहजर राहिला असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि सोमवारी जे आहे ते चौकशी समितीसमोर हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे जे नोटीस आहे ती शीतल तेजवानीला दिलेली आहे। त्यामुळे शीतल तेजवानी आता सोमवारी तरी हजर राहते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या अगोदरच दिग्विजय पाटील यांना वेळ कमी मिळाल्याने 28 तारखेपर्यंत त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। खारगे समिती नेमकी आता शीतल तेजवानीकडे चौकशी काय करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी।